काटकर काटकर तुम्हीच का? हो मीच. काय पाहिजे तुम्हाला? अरे बापरे, किती चिडतोय रे बाळा तू. एवढा कसला राग आलाय तुला? काय करायचंय तुम्हाला? तुम्ही आधी काम बोला. हा नको रे असा वैतागू. तब्येतीला चांगलं नसतं असं वैतागणं. तुम्ही कोण आहे तुम्हाला सांगायला? तुमचं काम बोला पहिल्यांदा. बरं बाबा ठीक आहे सांगतो, पण जरा बसून बोलू. आले लावून आले बसा मला. ते तुझं हॉटेल आहे असं कळालं आम्हाला. हॉटेल माझं? नाही नाही, कुणीतरी तुम्हाला खोटं सांगितलं असेल. अरे हॉटेल नाही, फार्म हाऊस आहे ना तुझं. ते माझं नाही, मी तिथं कामाला होतो. तिथं आमच्या मुलाला आणि सुनेला पाठवायचं होतं. जरा जोडपी येत असतील ना तिथं. हो, पण ते मी नाही बघत, ते मालक बघतात. अरे ते बघ ना तूच तेवढं, मालकाला कुठं कळणार रे? सतत काम होईल ना आमचं. तुला देतो की डायरेक्ट पैसे? हो, मी तसलं काय करत नाही, ते मालक बघतात. अरे बरं हा ठीक आहे, ते राहायचं आम्ही बोलून घेतो मालकाशी. पण आमचं जरा एक वेगळं काम होतं, त्याचे वेगळे पैसे देऊ आम्ही. ते करणार कोणी आहे का ओळखीत? कसलं काम आहे? आहे काम, भरपूर पैसे मिळतील त्याचे तुला. भरपूर म्हणजे किती हो? अरे तो माणूस सांगेल तेवढं पैसे मिळतील. पण काम काय? कोणाला सांगू नकोस. ह्या कानाचं त्या कानाला कळलं नाही पाहिजे. आमच्या पोराची प्रेमाची भानगड आहे, त्यातनं मार्ग काढायचा, एकीचा काटा काढायचा. आहे का कोण ओळखीच? मीच घेऊ का काम हे? नाही नाही नाही, नको नको, लगेच नको. आधीचं पैसे मिळू दे, मग बघू. ए बाळा, कसला एवढा विचार करतोय? तुझ्या या टकोऱ्यात लई काय काय शिजतंय वाटतं. करशील का रे आमची मदत? नाही नाही नाही, मला नाही जमणार. का रे, याच्या आधी केलं नाही का तू असलं काय काम? हो केलंय. मी नाही कधी काय केलं असं, आणि कोण माझ्या ओळखीतलं पण नाही. तुम्ही निघा बघू इथनं, आधी निघा. अरे बघ बाबा, आम्हाला साधं साधं समजू नको बरं का. परत अशी संधी मिळणार नाही तुला. तुला पाहिजे तेवढे पैसे देऊ आम्ही. आलेल्या लक्ष्मीला नाही मानायचं नसतं, जीवावर येतं काटकर. पण आधीचं निस्तारल्याशिवाय नवं काहीच नको. अरे बाळा, तू फक्त आकडा सांग. नाही बोललो ना तुम्हाला, मला नाही काम करायचं. मला तुमचे पैसे नको आहेत. तुम्ही सांगा इथनं काय तर पहिल्यांदा. ठीक आहे बाबा, तुला लक्ष्मी नको असेल तर आम्ही तरी काय बोलणार. मालकीन बाई चला
चला मालक जाऊ द्या. कोण होती म्हातारी काटकर? अशी लक्ष्मी सोडायची नसती. या म्हातारीला शोधलंच पाहिजे. कसं आहे, काटकर आपल्याला कामात हाय गाय चालत नाही, माहित आहे ना. ओ मालकीन बाई, चला की. चला. अहो आजी आजोबा, तुम्ही परत? हो, एक काम होतं बाळा, जेवढं करून आलो. तुमचा सल्ला ना खूप फायदेशीर ठरला आम्हाला. माझी बायडी लय प्रेमाने बोलायला लागली माझ्याशी. मी सगळे भांडे पण घासून घेतले. आम्हा दोघांनी लय शान केलं बघा तुम्ही. ठीक आहे, ते जरा चहा. आता काय चहा प्यायल्याशिवाय काही सुचायचं नाही. एकदम कडक स्पेशल बनवतो बघा. हा, आता काय करायचं? मला पण काय सुचना झालंय. काहीतरी ना वेगळा विचार केला पाहिजे. पोलिसांना घेऊन जाऊया का? नाही, आपल्याला आता नेमकं काय ते माहित नाही ना. उगाच काही घोळ नको व्हायला. करायचं काय? आपण एक काम करूया, त्याला धमकी देऊया का? किंवा पैसे वगैरे देऊन काहीतरी करूया. पण आता पण तेच करत होतो ना. तो कुठं ऐकतोय? काय करू शकतो आता आपण? मला पण काहीच सुचत नाही. ठीक आहे. काय झालं? काही टेन्शन आहे का आजी? मी तुम्हाला ना नातवासारखा आहे ना. तुमचं टेन्शन घालवायची संधी द्या की मला. बाळा, इथे पुढं काटकर नावाचं कोणी माणूस राहतो का? होय, मी ओळखतो त्याला. त्याचं काय? आम्हाला जरा त्याच्याबद्दल माहिती पाहिजे होती. एवढंच ना. चला की मग घर दाखवतो तुम्हाला. नाही बाळा, नाही. त्याच घर नको. आम्ही आता तिकडं जाऊन आलो. पण तो काही बोलायलाच तयार नाही. माहिती मिळणार कशी आहे ना. काटकर दिवसा बोलत नसतो. म्हणजे अहो आजी, त्याचा घसा ओला झाला ना मग पोपटावानी बोलतो तो. एवढा पितो? रोज रातच्याला लागती म्हणजे लागतीच बघा त्याला.